नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्रीमती सुरेखा पुणेकर या आता आपल्यासोबत आहे. तुमचं स्वागत आहे NDTVमध्ये. नमस्कार. आणि त्यांच्या ह्या मुलाखतीचं प्रयोजन असं आहे की त्यांनी आज पत्रकार संघामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स केली आणि जे अनेक दिवसापासून आम्हालाही दिसतच होतं, कारण ज्या स्वरूपाची लावणी आता महाराष्ट्र बघतो आहे कार्यक्रमातनं पण, आणि आत्ताच अविनाश म्हणजे आता जे कॅमेरा करत आहेत त्यांनी काल परवाच नारायणगावमध्ये सगळ्या राहोट्या आलेल्या आहेत आणि लोक प्रतीक्षेत आहेत वगैरे, असं सगळं महाराष्ट्राला दाखवलं. पण तुम्ही फारच गंभीर मुद्दा मांडला, कारण ज्या जामखेडबद्दल तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला त्या मतदारसंघाचं नेतृत्व तर आता रोहित पवार करतात. हो. आणि जामखेड हे मी शेजारच्या धाराशिवचा असल्यामुळे मला माहिती आहे की जामखेड हे तमाशा कलाकाराच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे. पण ही अपप्रवृत्ती कधीपासून आली तिथे? काय काय ही बोलले? वाईट प्रवृत्ती कधीपासून तिथे आली? तिथे म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, 10 ते 12 थिएटर आहे आणि बीड, जामखेड, बरेचसे म्हणजे 82 थिएटर आहे महाराष्ट्रामध्ये संगीतवारीचे. त्याच्यामध्ये एका थिएटरला कमीत कमी 200 ते 250 लोक असतात. 300 म्हणलं तरी चालेल. मुली किती? एवढ्या मुली जवळजवळ असतात, 100-150 मुली असतात आणि वाद्यकार. तर अशा प्रकारे सगळ्या थिएटरवरील लॉकडाऊनमध्ये त्यांनी तो प्रयोग केला डीजेचा, की बाबा लॉकडाऊनमध्ये ते एकामेकाला भेटत नसे, काय नसे, म्हणून त्यांनी ते डीजे लॉकडाऊनमध्ये त्यांनी चालवलं आणि पुढे पण ते आत्तापर्यंत चालवायला लागलेत. जवळजवळ महाराष्ट्रातल्या 10,000 कलावंतांना काम नाही ना, काय खाणार ते? बरं, एका कलावंताच्या मागं घरचे 5-6 लोक असणार, ते पण उपाशी. मग कोण शेतात जाते, तर कोण कसं जाते, तर कोण काय करते. तर अक्षरशः शेतकरी जसे आत्महत्या करत होते तसे कलावंतावरती वेळ आलेली आत्महत्येची. हा, कारण संगीतबारी या क्षेत्रामध्ये वाद्यकार विषयच नाहीये. टेप लावायचा की पोरी नाचायला सुरुवात करणार, आणि मुळात स्टेज पण नाहीये. म्हणजे स्टेज जे असतं ना, पूर्वीच्या काळामध्ये यमुनाबाई वाईकर, रोशन सातारकर यांच्या संगीत बाऱ्या मी लहान असताना बघितलेल्या. त्यांना 1-1 तास असायचा. 8ला जे सुरू व्हायचं ते रात्री 12पर्यंत. ते 1-1 तास ते पण बंद झालं, साडी बंद झाली, सगळं बंदच झाले. म्हणजे आताच्या मुलींना नटायला पाहिजे असा विषयच नाही. हां, फक्त अकलूजचा जो लावणी महोत्सव आहे, त्या लावणी महोत्सवाला जे ते तिकीटवर करतात ना अकलूजला, बाळदादा, तर तिकीट असल्यामुळं तिथे वाद्यकार असतात, गायिका असती. मग मी काय म्हणते, तुमच्या थिएटरला पण ते ठेवा ना. कलाकारांना का उपाशी मारताय? तुम्हाला लायसन दिलंय ते डीजेचं नाही, लाईव्हचं लायसन दिलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही कलाकारांना सांभाळा. आता इथं बटन दाबलं म्हणजे चालू होतोय डीजे, की पुरी नाचायला सुरुवात करताय. त्यांना काय पैसे द्यायला लागत नाही, वाद्यकारांना पैसे द्यायला लागतात. इतकं कसं बारीक बघता तुम्ही आज एवढा मोठा डान्स बारच झालाय. हा, डान्स बारच झालेला आहे. आणि तुम्हाला सांगते, सणसवाडी आणि हे चौफुला इथं नाही आहे, तिथं लाईव्ह आहे, म्हणजे वाद्यकार आहेत. आणि म्हणून ती थिएटर आता अशोक जाधव, सुरेखा पवार यांचे थिएटर चांगले चालू आहे, कारण तिथं लाईव्ह आहे आणि भरपूर गर्दी. मी स्वतः जाऊन आले त्या थिएटरमध्ये, मी भेट दिली त्यांना. मग मी काय म्हणते, सगळ्या थिएटरने जर असं ठेवलं तर त्या कलेला पण प्रोत्साहन मिळेल ना. आज उषा चव्हाण, मधु कांबीकर, तुम्हाला सांगते यमुनाबाई वाईकर, ह्या सगळ्या संगीतबारीतनंच आलेल्या आहेत. सुरेखा पुणेकर. हां, सुरेखा पुणेकर म्हणजे तमाशातनं आलेली, तंबूच्या फडातनं. आणि असं करत करत ह्यांनी जर समजा ते वाद्यकार बंद झाले, तर आताची नवीन पिढी घडत नाहीये ना. पोरं तिकडं वळायला तयार नाही. ढोलकी, पेटी, तबल्याकडं नको म्हणतात, कामच नाहीये. आता तुम्ही जे दिलेले व्हिडिओ ते मी बघितले, ते अत्यंत अश्लील आहेत, है ना. की जे आपण परंपरा म्हणजे सुरेखा पुणेकर नाही, ते कलाकारांची गोळा करते त्यांनी दिले नाहीत. म्हणजे प्रेस कॉन्फरन्स मध्ये जे व्हिडिओ महाराष्ट्रासमोर आणले, त्याच्यावरती आता सुप्रिया सुळे पण बोलल्या की ही काही महाराष्ट्राची परंपरा नाहीये. संगीत बारी असेल, कधी बोलले? आता बोलले ना प्रेस. विधिमंडळामध्ये पण अनेक लोक बोलले त्या विषयी. हो, खरं तो विषय गंभीर आहे. आता आपण बालगंधर्व मध्ये आहोत, बरोबर. आता ह्या बालगंधर्व मध्ये तुम्ही पण प्रयोग केले असतील. ते प्रयोग तुम्ही जेव्हा करत होता तेव्हा त्याची तयारी काय असायची? तयारी भरपूर असायची. अजून सुद्धा
ह्या बालगंधर्वमध्ये कार्यक्रम करायचं म्हटलं तर 6 दिवस अगोदर प्रॅक्टिस करावी लागते. कारण पांढर पेशा वर्ग, लेडीज प्रेक्षक येणार, बीट ना बीट व्यवस्थित आले पाहिजे. आणि आतापर्यंत ज्या लावणी सम्राज्ञी, गायिका, जे कलाकार ह्यांना रियाज असतो. सकाळी त्यांचे 2-2 तास रियाज असतात. डान्सर लोकांचे, कथ्थकवालीचे, भरतनाट्यमवालीचे, लावणीवालीचे. आणि ह्या आत्ताच्या पोरी काय, अहो ह्या रियाज करतच नाहीये. आणि आताच्या पिढीला कला काय आहे ते कळतच नाहीये. जुने लोक होते जाणकारी, पारंपरिक लावणी ऐकणारे. मी म्हणते तुम्ही लावण्या कुठल्याही ऐका, पिक्चरच्या ऐका. आणि आता सुद्धा त्या जुन्या लावण्या, पारंपरिक लावण्या चालू आहेत, पण वेगळ्या ढंगात असू द्या. पण त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं काहीतरी करून दाखवा ना, की लोकांना ही कला काय आहे ती कळलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. बाकी यांच्या बोलण्याची तळमळ मला जाणवली. हां, कारण मी प्रेस कॉन्फरन्स शांतपणे ऐकत होतो. एक कलाकार की ज्याला असं वाटलं की आपण ज्या पार्श्वभूमीतून आलेलो आहोत, तर तिथल्या असलेल्या सगळ्या कलाकारांना ती परंपरा ते जगतायत म्हणून आणि जोपासतायत म्हणून. आणि तुम्ही मला 2 एक घटना सांगितल्या आणि ते मला असं वाटलं की ती महाराष्ट्रासमोर आली पाहिजे. तुम्ही म्हणालात की 2 कलाकारांनी आत्महत्या केल्या, हो है ना? हो. ते कोण आहेत? ते कोण आहे म्हणजे आहेत ते, मी तुम्हाला तपास करून त्यांची गावं, नावं सगळं देते. ठीक आहे, मला त्याच्यातही कारण रस आता नाही. पण आजच्या घाईमध्ये मी काय पण ते मला त्यांच्या नावातही रस नाही. पण त्यांना काय असं भोगावं लागलं की ज्यामुळं भोगावं म्हणजे आता रोजचा पैसा कमवणारा माणूस आणि त्याला पैसाच दिसेना म्हणल्यावर लॉकडाऊनच्या काळात ते झालं. आणि लॉकडाऊनच्या काळात सुद्धा 2 कलावंत मेलेली आहेत. एक लेडीज पण मेलेली लॉकडाऊनच्या काळामध्ये. हे असं उपाशी मरून आणि पैसा नसल्यामुळं काय काय तिचं झालं. तर मग ह्याच्याकडे शासनाने गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे. आज मला तर वाटतं अजितदादा हे करतील. कारण अजितदादा, एकनाथ शिंदे त्यांना जाण आहे. आणि फडणवीस साहेब सुद्धा करतील. पण त्यांनी मला आता अधिवेशन चालू असल्यामुळं आम्ही नाही गेलो, पण आमची संघटना तिथे जाणार आहे आणि त्यांना ही भीक मागणार आहे की आज ह्या 10,000 कलावंतांचं काय. तुम्ही ह्या थिएटरला कमीत कमी 2च दिवस त्यांनी थिएटर बंद पाडले ना, तर लगेच ह्यांना कामाला ठेवावं लागेल त्यांना. एवढं जर केलं तर तुमचा आक्षेपाचा भाग असा आहे की हे 40-42 ज्या ठिकाणी केवळ टेप रेकॉर्डवरती गाणी लावली जात आहेत. आता तुम्ही तिथे हे बघितलंय, बघितले तरी आता जे बघणारे आपले प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी ते फक्त व्हिडिओ प्ले करतात आणि कसलंही वाद्य नाही, काही नाही, फक्त थेट परफॉर्मन्स. थेट परफॉर्मन्स. पण त्यात अंगचटीला येण्याची पण मी व्हिडिओ बघितली. ही तर परंपरा नाही आहे आपली. नाही ना. मग हे असं चाललंय, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ही तळमळ आहे. कारण लावणी ही महाराष्ट्राची शान आहे आणि ही आपली लोककला आहे. ह्या लोककलेसाठी सगळ्यांनी व्यवस्थित सादरीकरण केलं पाहिजे, व्यवस्थित वागलं पाहिजे. कारण परदेशाने जर शो कुठला मागितला तर एक तर नाटक किंवा लावणी किंवा लोककला हे परदेशात पण जाते. मग आपल्या महाराष्ट्राची शान आहे ही जपून आपणच ठेवली पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? पण हा बदल होतो हे तुम्हाला केव्हा लक्षात आलं? लॉकडाऊन मध्ये 1 वर्ष झालं आम्ही झगडतोय. आम्ही जामखेडला उपोषण केलं, नगरला उपोषण ह्याच्या विरोधात. हां, स्थानिक लेवलच्या पोलीस स्टेशनला गेलो, स्थानिक लेवलचे कलेक्टर सगळ्यांशी आम्ही गेलो. एक थोडंसं काहीतरी दाब टाकतात आणि पुन्हा ते चालूच. ते जामखेडवाले तर बिलकुल ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही. जामखेडवाले, नारायणगाववाले थिएटर सगळीकडं जिल्ह्यामध्ये 2-2, 3-3, 4-4, पण जामखेडमध्ये 10 ते 12 थिएटर आहे. मग तुम्ही केवळ डान्स बार चालू होता. केवळ डान्स बार चालू. अरे ह्या कलेला काय महत्व आहे की नाही? तुम्ही फक्त पैसा मिळतो म्हणूनच करायचं का? असं नाहीये. आणि आज ह्या कलाकारांच्या वरती तुम्ही काही दिवस, आज हा कोल्हाटी समाज म्हणजे ज्या समाजाची मी अध्यक्ष आहे, महिला अध्यक्ष, ह्या समाजाने आयुष्यभर म्हणजे पूर्वीच्या काळापासून आज 100-150 वर्षापासून यांनी कलेची सेवा केलेली. पण आज ते त्यांना आज काम नाही आहे, त्याचं वाईट वाटतं. तमाशा फडातून, संगीत बारीतून यांनी पेटी, ढोलकी, तबला हे वाजवणं अजूनही मुलं शिकवतात. त्यांचे हे पण आहेत, क्लासेस पण आहेत. मग असे लोक जर उपाशी मरत असेल तर याला काय अर्थ नाही. अच्छा, तुमच्या बोलण्यातनं 3 शब्द आलेत. एक शब्द आला तो संगीत बारी, दुसरा शब्द आला तमाशा आणि तिसरा शब्द आला डान्स बार. या तिन्हीमध्ये काय फरक आहे? संगीत बारी काय, तमाशा काय आणि डान्स बार काय? तमाशा हा यात्रा जत्रा तिकीटवरती असतो आणि यांचं सगळं 4-5 गाड्या आणि ज्या गावात ते जातील त्या गावामध्ये त्यांना
जागा मालकाकडनं जागा घेऊन तमाशा तिथं रावठी लावायची आणि तिथं साजरीकरण त्यांचं स्टेज असतं, तिथं साजरीकरण याला म्हणतात तमाशा. म्हणजे तंबू लावला, यात्रा जत्रा, त्याला तमाशा. आता नांदेड परभणी अशा मोठमोठ्या 8-8 10-10 दिवसाच्या यात्रा आहेत त्या करतात ते फार ह्याच्यापर्यंत कोल्हापूरच्या पुढे पण जातात. आणि संगीत बारी म्हणजे काय की जो बाबा थकलेला आहे तो तिथं जातो, संगीत बारी बघतो आणि संगीत बारी बघून त्याला जर आवडलं तर तो 2 गाणी ऐकतो तिथं. आणि ते कसे की बाबा अंतर असतो त्यांच्यामध्ये, बाबा आता तो हे सोफा आहे आणि ते लोक इथं बसलेले, त्यांना जवळून ऐकायचं म्हटलं तर ते गाणी ऐकतात आणि जातात. 1 तासाचा वेळ असतो तो. अशा पद्धतीची संगीत बारी. पण कला असते आणि मुलीसुद्धा चांगल्या चांगल्या देखण्या मुली असतात, करतात चांगल्या. पण आत्ताच का असं बिघडले काय कळत नाही. आणि तुमच्यामध्ये डान्स बार ही संकल्पनाच ह्याच्यात बसत नाही. हां, त्याच्यात बसत नाही. ह्यांना लाईव्हची लायसन आहे, मग तुम्ही डान्स बार कसा करू शकता तिथं? पण मग हे कोणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय अशा पद्धतीचे डान्स बार जे आहेत, एक तर स्थानिक राजकीय नेते किंवा त्यांना आपल्याला माहिती आहे पोलीस स्टेशन्स कशी काम करतात, काहीतरी प्रमाणात त्यांना त्यातला वाटा. आता तुम्ही म्हणले ना जामखेडचे आमदार कोण, रोहित पवार. आहेत. आता रोहित पवारांनी तिथं आवर घातला पाहिजे ना. आता त्यांना मी हा व्हिडिओ पाठवतोच की. हा, मला काय म्हणायचं आहे, रोहित पवार आमदार असल्यामुळे किंवा राम शिंदे आता विधान परिषदेचे सदस्य, ते अध्यक्ष आहेत विधिमंडळाचे, विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यांची जबाबदारी आहे. घालायला पाहिजे, तिथल्या लोकांना बोलून घ्यायला पाहिजे, बाबा हे काय करताय तुम्ही, आज 10,000 लोक उपाशी आहेत, यांचा विचार करा ना तुम्ही. आता आम्ही तिथं गेल्यानंतर महेश काहीतरी नाव होतं त्यांचं, त्यांच्याशी त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही हे डीजे बंद करा, नाही तर मला त्रास होतोय, सुरेखा पुणेकर इथं आल्यात, आमकं तमकं सगळं झालं. परत 4 दिवसांनी ते डीजे चालूच. मग आता ह्याच्यावरती बर्डल कुणी घालायला पाहिजे? रोहित पवार साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे की बाबा तुम्ही 10,000 कलावंत जर उपाशी मरत असले तर त्यांना कामं द्या ना. आणि कामं द्या म्हणले की ते आमच्यासमोर काय, ह्या कलाकाराने असं केलं, तो दारू पिला, तो आमकं केलं, तो तमकं केलं. ह्याच्यामध्ये कलाकारामध्ये काहीतरी गोम असणार ना तुमच्यामध्ये, म्हणजे काहीतरी असणार थोडंफार. तेवढं समजून घेऊ शकत नाही का त्याला एकदम उपाशीच मारायचा? आणि काय कलावंत असे की दुसरं काहीच काम करू शकत नाही वाद्य वाजवल्याशिवाय, असं बी आहे. कलाकार तो कलाकार, त्याला तेच करायचं. आता मी लावणी सम्राज्ञी, मला वाटतं माझी कला कुठं मी सादर करीन, इतकी आवड वाटते. 4 कलाकारांमध्ये जरी मी बसले जाऊन तर मला आनंद होतो, माझे कलाकार मला दिसले तर. म्हणजे अशा पद्धतीने कलाकार असतो. राजकारणी सुद्धा त्या माहोलमध्ये गेला की तो राजकारणी त्याला वाचतो मी काय करून काय नाही, असं म्हणजे आनंद होतो. पण तुम्ही आजही रियाज करता? मग मी करते बाबा रियाज. माझं आता अकॅडमीचं सुरू होतंय, हॉलचं काम चालू आहे. आता कॉर्पोरेशनकडनं हॉल घेतलाय मी. अरे वा. ती तुमची जी मी आता मुली घडवणार, प्रसिद्ध पिकल्या पानाचा मी ऐकलेली आहे, ते तुम्ही समोर होतात बसलेलं. आता ह्या पद्धतीने रोहित पवारने, आता तुम्ही काय म्हणले ते अध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा लक्ष घालायला पाहिजे. तिथल्या लोकांना बोलून घेतलं पाहिजे, थिएटरवाल्यांना, की तुम्ही हे काय करता इथं, तुम्ही त्या लोकांना कामाला घ्या. आज 10,000 लोक आहेत म्हणल्यानंतर रोहित पवारांचं काम आहे ना. पण काय सर्वसाधारण बघा, पांढरपेशी वर्गामध्ये ना एक साधारण धारणा अशी असते की कोलाटी समाजातल्या ज्या कलाकार आहेत त्या काही कोणाला तरी लुबाडतात, आर्थिकदृष्ट्या त्या खूप सक्षम झालेल्या असतात. मला वस्तुस्थिती माहिती आहे, कारण करमाळा त्या भागातल्या अनेकांनी त्या समाजातले काही माझे मित्र पण आहेत. खास करून परंडा भूम ह्या भागामध्ये जी कोलाटे समाजाचा वर्ग राहतो तिथली परिस्थिती मला माहिती आहे. अर्थात काही प्रमाणामध्ये शैक्षणिक बदल निश्चित झालेले आहेत, काही शासकीय सेवेमध्ये पण आलेले आहेत, बरोबर. तर तो समज बरोबर आहे का? हे बघा, आपला त्यांचा समज त्यांच्याबरोबर, माझी कला माझ्याबरोबर. पण आता हे काय करतात ते मी सांगू शकत नाही. माझा लढा फक्त आहे 10,000 लोकांना काम द्या. ते मला कळला मुद्दा महत्त्वाचा आहे. हा 10,000 लोकांना काम दिलं तर ते बिचारे आनंदित होतील. आज एवढे वर्ष तुमच्या संग त्यांनी काम केले, मग आता तुम्ही त्यांना टाकून कसं? डोलकी तबल्याविषयी लावणी होऊच शकत नाही. रेकॉर्ड कलाकाराचं जे मंडळ आहे त्याचा काही उपयोग नाही. कलाकारांचं मंडळ कोणतं? काय स्थानिक पातळीवरती मदत, राज्य पातळीवरती मदत. सरकार जे म्हणतं की कलाकारासाठीच एक मंडळ आहे, त्यातनं काही तुटपुंज स्वरूपातलं मानधन दिलं जातं. काय मानधन? 5,000 रुपये मानधन. आणि ते 5,000 रुपये मानधन कोणाला आहे? 60 वर्षाच्या माणसाला आहे किंवा 60 वर्षाच्या बाईला आहे. तरुण पिढीला त्याचा काय उपयोग आहे का? खरं.
अशा पद्धतीने आहे. आता त्यांचा विषय त्यांच्याबरोबर, पण आता कलाकार महाराष्ट्रातली लावणी तुम्ही एवढं कमवता ना लेडीज, मग 2 कलाकार तुम्ही समजू शकत नाही. आला मुद्दा तुमचा हा? लक्षात. बरोबर. 3 कलाकार तुम्ही समजू शकत नाही, समजू शकत नाही. एक ढोलकीवाला, पेटीवाला, तबलेवाला आणि एक गायिका. मग तुम्ही त्यांचे पैसे वाचवण्यासाठी तुम्ही टेप लावून डीजे चालू करता का? हे चुकीचं आहे. की जी कलाच नाहीये. ती कलाच नाहीये. हा, आज बघा ना तुम्ही लाईव्ह गाणं ऐका आणि ह्याचं ऐका, तर खरं म्हणलं तर ही कला, संगीत बारीची कला ही पारंपरिक आहे. यमुनाबाई वाईकर कशातनं आल्या, रोशन सातारकर कशातनं आल्या. आज ढोलकीवाला, तबलेवाला, पेटीवाला, घोटकर अख्खं खानदान चित्रपटामध्ये लता मंगेशकर बरोबर वाजवलेले त्यांनी. त्यांचं आयुष्य संगीत बारीमध्ये गेलं. घोटकर, कृष्णा घोटकर, दत्ता घोटकर, हे घोटकर फॅमिली सगळी संगीत बारीतनं ते चित्रपट लाईनला गेलेले. आशा भोसले, मोहम्मद रफींची गाणी त्यांनी वाजवली. म्हणजे असे कलाकार घडतात ना. एका कलाकारानं दुसऱ्या कलाकाराला सोडून दिल्यासारखं झालं. मग हो, माझं ताट भरलं, मी आता सोडून देतो. हा, मी असंच विषय चालू आहे. असं करू नका. त्यांचे हाय घेऊन काय उपयोगी, त्यांना काम द्या ना. पण आता मला सांगा, आता महाराष्ट्रातली लावणी आणि तमाशा सध्या काय स्थितीत आहे? लावणी आणि तमाशा कसं झालं माहिती का, लॉकडाऊन पासून खूपच फरक पडला. तिकीट शोला पण फरक पडला, तमाशांना सुद्धा तिकीट शोला फरक पडलेला आहे. आणि ह्याला सुद्धा फरक पडलेला आहे, लावणीला सुद्धा. संगीत बारीचा विषय वेगळा आहे. आता लावणी आणि संगीत बारी, सभागृहातल्या लावणीचं बोलते मी. तर तिकीट शोला फरक पडलेला आहे. आणि याच्यामध्ये तमाशा महोत्सव, लावणी महोत्सव म्हणा, लोककला महोत्सव, हे असे शासनाने भरवले पाहिजे. पण आता शासनाने भरवले पाहिजे, लॉकडाऊनच्या नंतर थोडंसं सगळं राजकारणाचं याचं त्याचं सगळं जेमलिंग झालेली सगळी. पण आता इथून पुढं जे सांस्कृतिक मंत्री होते, प्रमोदजी नवलकर, अनिल देशमुख, हे संगीत बारीच्या सुद्धा थिएटरमध्ये जाऊन बघायचे लेडीजची कशी व्यवस्था आहे, बाथरूम कशी आहे. अक्षरशः नवलकर साहेब बडबड करून यायचे. आणि त्यांनीच कथ्थक आणि लावणीची जुगलबंदी मुंबईमध्ये, प्राची शाह आणि माया जाधव, आणि त्यात माझा परफॉर्मन्स होता. आणि संगीत बाऱ्या 10 ते 15 पार्ट्या अशा, नऊवारी साड्या, अशा आंबाडे असे दिसायला. मी म्हणते ना, लावणी ही अप्सरा आहे. पण आता शर्पणाका झाली. याला कारण वेगवेगळी कारणं आहे. पण सगळ्यांनी लक्ष देऊन ते व्यवस्थित केलं पाहिजे. मी जुन्या कलाकारांनी म्हणा, नवीन पिढीने म्हणा, शिकलं पाहिजे. आणि शासनाने सुद्धा त्याला, आता आमच्या वेळेला 1998चा जेव्हा लावणी महोत्सव झाला, त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं होतं की होनाजी बाळा, पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड आणि दुसरे ते बघा नाटककार काय, त्यांनी लिहिलेलीच गाणी पाहिजे. गवळण आली तरी पठ्ठे बापूरावचीच. तुम्हाला सांगते, लावणी आली तरी पठ्ठे बापूरावचीच. पारंपरिक शिवाय काहीच सादर करायचं नाही. मग बोला. आणि आता ते पठ्ठे बापूराव कुठे काय माहीतच नाही. पठ्ठे बापूरावचं एकही कुठल्याच कार्यक्रमात तुम्हाला एकही गाणं किंवा गणसुद्धा ऐकायला मिळणार नाही. सगळं रेकॉर्ड चालतं. म्हणजे ह्या लोकांनी कितीतरी कष्ट केले. आता पवळाबाई म्हणा, पठ्ठे बापूराव म्हणा, यांनी कष्ट केले, यांनी उभं केलं. यांच्यामुळं तर कला पुढे आली. पहिली पुरुष नाचत होते, पहिली बाई पवळाबाई नाचायला. आणि आता त्यांचं नामोनिशान मिटलं. मी म्हणते अख्ख्या कार्यक्रमामध्ये त्यांचं एक तरी गाणं व्हायला पाहिजे त्यांच्या नावाचं. तुम्ही वयाच्या कुठल्या टप्प्याला सुरुवात केली होती? तुम्ही वयाच्या कुठल्या टप्प्याला सुरुवात केली? मी बघा ना, मी दत्तोबा तांबेमध्ये 1 वर्ष होते, आणि साहेबराव नांदोळकरमध्ये 1 वर्ष होते, आणि मग स्वतःचा फळ काढला. म्हणजे 85ला स्वतःचा फळ काढला. आणि 1998ला तर माझा पहिला नंबर आला. आणि तिथून पुढं लावणी. तुम्ही फार मोठा काळ गाजवला. सुरेखा पुणेकर म्हटलं की ते वाटतं सगळीकडे तुम्ही कार्यक्रम सादर केले ना महाराष्ट्रात. हो, सगळीकडे. आता सुद्धा चालू आहे. अजूनही तुम्ही म्हणता? हां, गाणी गाते, नाचते, सगळं. अजूनही नाचता? माझे बुक झालेत कार्यक्रम आता. काय सांगता? हां, आता चालू आहे माझा कार्यक्रम. पण प्रत्येक कार्यक्रमात तेच वन्स मोर असतं का, पिकल्या पानाचं? नाही, पिकल्या पानाचं कसं आहे, जुनी लोक असतात ना, ती सांगतात, मगच सादरीकरण करतात. आता काय सादरीकरण? आता सादरीकरण नवीन जे पाहिजे ते.
जे पाहिजे ते, म्हणजे कुठल्या पिक्चर, हिऱ्याची अंगठी म्हणा, किंवा लोक काय करतात जुने जुने गाणे सांगतात, मग ते मला सादरीकरण करावं लागतं. पण तुम्हाला मनापासून कुठलं सादर करायला आवडतं? मनापासून तशी आता हा माझी 10-12 प्रेक्षक गाणी. महाराष्ट्र खूप बघणार आहे, कुठलं तुम्ही जास्त आवडीन कुठलं आहे? जास्त आवडीची तर त्या गाण्याने मला इतिहास, माझा इतिहास घडवला, माझ्या कुटुंबाचा जे मला घडवला. माहिती असलं तेच आहे. पिकल्या पानाचा, पिकल्या यारावजी, आणि तुम्हावर केली, बरीचशी गाणी मी गायलेली. पण मग तुम्हाला काय कोणतं न, आवडतं? मला हे 2 तुमची सुरुवातीची, तशी 3, आणि मी अनेक वेळेला तुमच्या लावणी ऐकलेली आहे, ज्या ज्या वेळेला मला असं मी गावात जातो आणि बसतो. पण तुम्हाला मी लाईव्ह परफॉर्मन्स करताना हे 2 बघितले. लहान होतो मी त्यावेळेला, आणि मी ग्रामीण भागात असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं अंगवळणी आता पडली. परदेशात कधी जायचंय तुम्हाला? आज गेलो मध्ये खूप वेळेला, पण मला ही 2 गाणी तुम्ही 4 ओळी तरी म्हणून दाखवा. म्हणते. दरबार जुना हंड्या झुंबर नव, मध्यान रातीला लावा अत्तर दिव, अंग अंग मी रंग खेळते, केसामध्ये मरवा पिकल्या पानाचा, आहो पिकल्या पानाचा देठकी वो हिरवा, पिकल्या पानाचा देठकी वो हिरवा. काय तन्मयता आहे तुमच्या चेहऱ्यावरती. एक जेन्युइन कलाकार जेव्हा त्याला अशी संधी मिळते, किती क्षणाचा आहे ना हे सगळं, पण त्यांनी काय तन्मयतेनं, आणि असंच असतं कलावंताचं. आणि पुन्हा यारावजी, आता यारावजी मगाशी केलंय ना? नाही. यारावजी तुम्ही बसा भाऊजी, यारावजी बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची महरजी, हे बसा भाऊजी. वळख जुनी धरून मनी, वळख जुनी तुमची धरून मनी, काय करू सांगा मी हरजी, हे बसा भाऊजी. तुम बघून डावा डोळा झाकला, तुम बघून डावा डोळा झाकला, पडदा लाजचा, पडदा लाजचा, पडदा लाजचा लाजचा फेकला, पडदा लाजचा लाजचा फेकला, पडदा लाजचा लाजचा फेकला. अरे क्या बात. तुम्ही ज्या तन्मयतेनं आता हे गायला, मला सांगा, एखाद्या दिवशी आपण नाही म्हणालो, एखाद्या दिवशी नृत्य नाही केलं, तुम्ही बेचैन होत असणार. हा, मग बेचैन होतं ना. बेचैन म्हणजे कमीत कमी एक 4-5 दिवस जरी आमच्या कलाकारांमध्ये आम्ही नाही गेलो किंवा सादरीकरण कुठं नाही झालं तर मग त्रास होतो, म्हणजे कंटाळा येतो. कंटाळा पण येतो ना, असं म्हणजे हे होतं. तुम्ही बघा की, तुमचा विचार करा, पत्रकारितेमध्ये तुम्ही काही शक्य नाहीये मला. मला लोक, मी शरद पवारांचं नेहमी बघतो किंवा मोठ्या मोठ्या नेत्यांचं बघतो ना, देवेंद्र फडणवीस, हे लोकांशिवाय राहू नाही शकत. नाही राहू. आणि मी विलासरावांना खूप जवळून बघितलंय. एका अर्थाने ते जेव्हा केंद्रीय मंत्री झाले ना, तेव्हा त्यांच्यातली अस्वस्थता मी बघितली, कारण महाराष्ट्रामध्ये त्यांना लोकात राहायची सवय होती. तसं तुमच्यासारख्याच आहे, कलाकार म्हणून तुम्ही. पण मग आता हे सगळं करत असताना मला एक खूप जेन्युइन प्रश्न पडला. मला कोणाची नावं घ्यायची नाही, कारण आपण आपलं ठरलंच आहे कोणाची नावं घ्यायची. आत्ता ज्या पद्धतीनं ते कलाकार परफॉर्म करतायत, तुम्ही आता जी अदाकारी दाखवली, आवाजातला बदल, हेल, ते सरावानी सगळं, आत्ता ते जे काही करतायत ती तर कला नाही आहे.
ती तर कला नाही आहे, पण आताच्या मुली शिकायला तयार आहे. त्यांनी वेळ काढून ते शिकलं पाहिजे. ही अपेक्षा झाली, हां ही अपेक्षा झाली. हां पण आता ज्यांची महाराष्ट्रात खूप चलती आहे ते तर ह्यापैकी काहीच करत नाहीत. उलट ते काहीच करत अश्लील नाही. हावभाव दिसतात ते. हो, पण आताच्या पिढीने पण सहन केलंय हो. आताच्या पिढीला मला असं वाटतं कलाच कळत नाहीये, जी जुन्या तेच लोकांना माहिती होतं. तर बघ, कला म्हणजे प्रेक्षकांना, आताच्या पिढीला म्हणजे तरुण पिढीला कला विषय नाही. समजत नाही. मला असं वाटतं ती कला कशी झाली पाहिजे याच्याकरता महोत्सव सतत भरले पाहिजे, लोक गेली पाहिजे तिथं. आणि जुन्या कलावंतांना कसं लावणीचे शब्द न शब्द माहिती होते, एखादा गण असला तरी त्याचे शब्द न शब्द माहिती होते. आता तुम्हाला माहिती आहे तमाशा फडामध्ये वगनाट्य चालत नाही. हो, पूर्वीचे वगनाट्य खूप कसे चालायचे. होते, 3-3, 4-4 तास लोक गोधड्या घेऊन बसायचे. लेडीज माणसं सगळी बसायचे तमाशा बघायला. आणि आता ते वगनाट्यच नाहीये, नुसते गाणे. मी म्हणते तुम्ही नुसते गाणे पण बघा. तुम्ही महिलांसाठी वगनाट्य कसले असायचे, 3-3 तासाचे रजवाडी वगनाट्य असायचे. तुम्हाला सांगते संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई काम केलं यांच्यावरती तुम्हाला सांगते कसले कसले वगनाट्य. इंदिरा गांधीवरती सुद्धा वगनाट्य होतं. हे लोक बघत होती. पण आताची पिढी ते समजूनच घ्यायला तयार नाही. हा झाला प्रेक्षकाचा भाग, त्यात अधिक उधळपणा असेल. पण तुम्ही आता काही नेत्यांची नवलकरांचं नाव घेत, तेवढे सुजाण नेते तरी आज आहेत का? सुजाण नेते व्हायला पाहिजे. नाही, ती अपेक्षा झाली पुन्हा ती अपेक्षा झाली. अपेक्षा झाली. म्हणजे मला एक सांगावंसं वाटतंय की मी आता सांस्कृतिक मंत्र्यांकडे गेले होते, आशिष शेलारांकडे. त्यांनी आता ते आहेत मुंबईकर. त्यांनी खूप रिस्पॉन्स दिला. म्हणजे आमची संघटना जी आहे ना, ही कोलाटी समाज आहे सगळा. आणि हा कोलाटी समाज, माझे आई वडील, आम्ही सगळे एकत्र राहिलेलो आहे. म्हणून त्यांना मला मदत करूशी वाटते की ते सतत मला फोन करतात. आता मानधनासाठी सुद्धा लोक मला फोन करतात, आम्हाला मानधन नाही, अमकं नाही तमकं नाही. तर मी माझं लेटर देते, हे करते. तर हे सगळीकडेच असतं. पण ह्या समाजाचा काय, ह्यांनी खूप कष्ट केलेले आहे ना, अजून बी ते दारिद्र्य रेषेखाली ना. आता तर फार त्यांची संगीतबारी पण बंद पडायला लागली, त्यामुळे कुठंतरी वाईट वाटतं. तर आता शेलाराकडे गेलात? मग शेलार साहेबांनी ना बरंचसं म्हणजे काय काय, आता आपण त्यांनी जे समस्या घेतल्या ना, पण विषय काय झाला माहिती आहे, संगीतवारी विषयच कळायला तयार नाही कुणाला. तीच अडचण आहे ना. हा विषय मी त्या लोकांना पण सुद्धा बोलले की संगीतबारी, आता ही आपली लावणी, सभागृहातली लावणी, तमाशा फड लगेच कळतो, पण संगीतबारी हा विषय सिलेक्टेड लोकांना कळतो असं वाटतंय मला. आता पूर्वीचे मोहिते पाटील असतील, विलासराव असतील, गोपीनाथराव मुंडे असतील, ही सगळी जाणकार माणसं, त्यांना ह्या सगळ्या कलेची जाणीव होती. तर शेलार साहेबांनी काय केलं माहितीये का, त्यांनी आमचे विषय सगळे समजून घेतले. अजून त्यांच्या पण लक्षात बसत नाहीये संगीतबारी विषय काय. आणि ती जेव्हा आता तुम्ही जेवढे क्लिपा तुम्हाला दिल्या तेवढे तुम्ही दाखवली ना, तर मग त्यांच्याही मंत्रिमंडळाच्या बी लक्षात बसेल की हे काय. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे लोक, फक्त माझा एकच उद्देश आहे की बाबा तुम्ही कमवताय कमवा, माझं काही विषय नाही. तुमचं थिएटर चालवा, चांगले माणसांना पोट भरू द्या. पोटाची खळगी भरण्यासाठीच माणूस गावगाव फिरतो. आता तुम्ही कुठपर्यंत परदेशापर्यंत तुम्ही जाता. मग तसे हे कलाकार कुठंतरी बाबा थिएटरमध्ये त्यांचं राहणं असतं. मग त्या लोकांना तुम्ही तोडू नका ना. पार्टीच्या मालकिनींना सांगते, किती पोट तिडकीने बोलतायत. आणि त्यांना मला असं, तुम्ही तर आर्थिकदृष्ट्या तुमचं स्थैर्य आहे व्यवस्थित, माझं स्थैर्य आहे, तुम्हाला तशी काय अडचण नाही, माझी काही नाही अडचण. बघा, तरी सुद्धा त्यांना असं वाटतं की आपल्या बरोबर काम केलेल्या इतरांची मदत व्हायला हवी. ही भावना मला त्यांच्या डोळ्यात. आशिष शेलारांनी आम्हाला चांगली मदत केली आणि 1.5 तास दिला आमच्यासाठी. आणि प्रत्येक मंत्री देतो बरं का आम्हाला. तेवढा समज असलेला, ज्यांची 3-4 लोकांची मी नावं घेतली, मुंडे, विलासराव, मोहिते पाटील, तेवढा तसा समज असलेला ग्रामीण संस्कृतीचा नेता दिसतो का महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावर? आता अजित पवारांचा एक गोष्ट अजून फार वेगळी, मला नाही वाटत ते कधी तमाशा वगैरे ह्या गोष्टी ते खेळाच्या ह्याच्यात जातील, त्या गोष्टी तिकडे आहेत. पवार साहेब, माझ्यासारखे कलावंत, आता अनेक मोठ्या मोठ्या कलावंत जातात ना, तर त्यांचा खूप रिस्पेक्ट असतो. आता मला सुद्धा, मी सुद्धा गेले ना दादांकडं, तर पहिलं माझं एक मोठं काम दादांनी केलं. एक तळेगाव म्हणून गाव आहे, रोड टच जागा होती. तर तिथल्या स्थानिक लेवलच्या बिल्डर लोकांनी काय केलं की म्हणे तुम्हाला आम्ही एक फ्लॅट देतो, तुम्ही ही जागा सोडा. आणि जागा 1.25 एकर आणि त्याच्यामध्ये 11 ते 12 कुटुंब. बरं. मग त्यांनी ते सगळं पाडलं, त्याच्यावर टाकलं त्यांनी आरक्षण त्या जागेवरती. म्हणजे स्थानिक लेवलच्या बिल्डर लोकांनी टाकलं आणि त्यांचं तोडली ना घरं.
घरं तोडल्यानंतर हे लोक सगळे ते मंदिरात काय असतं ते धर्मशाळेत राहायला गेले 11 कुटुंब. मग ते आले माझ्याकडं की असं असं झाले ताई काय करायचं. मी लगेच दादांकडे गेले, त्यांना घेऊन दादांकडे गेले. एकच झटक्यात दादांनी ते काम करून टाकलं, ते आरक्षणच हटवून टाकलं. वा. आणि दादांनी पाठवलं परत शिंदे साहेबांकडं. म्हणजे एवढे म्हणजे तुम्ही म्हणता खरं की अशी जाणकारी कला मंत्री आहेत का, पण त्यांच्यापर्यंत पण पोहोचलं पाहिजे. नाही पोहोचलं तर कसं त्यांना माहीत होणार. आता आम्ही जाणार आहे, मुख्यमंत्र्यांकडे बी जाणार आहे, दादांकडे बी जाणार आहे, शिंदे साहेबांकडे पण जाणार आहे, आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पण जाणार आहे. आणि ह्याच्यातून बी नाही झालं तर मग आम्ही तिथं उपोषण करणार. बरं, शेवटचा प्रश्न मला विचारतो. हां, तुमच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण कोणता तुम्हाला खूप छान वाटलं, आयुष्य सार्थक झालं असं वाटलं? एक अमेरिकेतला आणि एक याचा लावणी महोत्सवाचा आणि एक दुबईतला. वा. म्हणजे एकच प्रश्न सांगते मी. हां. दुबईतला प्रश्न, अमेरिकेतला प्रश्न असा आहे की ज्या वेळेला शिकागोमध्ये आमचा शेवटचा कार्यक्रम होता, तर माझं नाव बरेचसे लोक, सगळ्यांचे सत्कार झाले. मला काय वाटायचं की माझा सत्कार होणार की नाही, आणि सुधीर भट मला काहीतरी मला अडचणीत आणणार. मी शेवटपर्यंत विचार करते मला का बोलवत नाही, मला का बोलवत नाही. तर मग शेवट माझं नाव पुकारलं. तर सुधीर भट काय म्हणले, सुधीर वारला आता, तर तो काय म्हटला की आमच्या मूवीमध्ये जसं अमिताभ बच्चनचं नाव घेतलं सगळ्यात शेवटी, तसं सगळ्यात शेवटी सुरेखा पुणेकर म्हणजे अमिताभ बच्चन आहे लावणी. म्हणून मॅडम तुम्ही काळजी करू नका, तुमचं नाव शेवटलाच येणार. मी गेले स्टेजवरती आणि सगळं पब्लिक उभं राहिलं आणि टाळ्या वाजवायला लागले. मला काय वाटलं, मला बघितल्याबरोबर हे चालले की काय मला असं वाटलं असं का करायला लागले. सगळ्यांचे सत्कार छान झाले. म्हणजे शेवटी माझं शिक्षण नाही आहे, आपण अमेरिकेपुरतं शिक्षण घेतलं मी. पण परत मला सुधीर काय म्हटला, तुमचं जरा जमलिंग होतंय, हे चालले नाहीये, उभा राहून तुम्ही टाळ्या वाजवतायत आणि तुमच्या ह्या कलेचा, तुमच्या कारकिर्दीचा हा मान आहे. वा वा, क्या बात. आणि दुबईमध्ये असं झालं होतं की एक आपल्या जाधव म्हणून आहेत, आपले डोंबिवलीचेच आहेत, त्यांनी कार्यक्रम भरवला होता तो. आणि तिथल्या ज्या विद्यार्थिनी म्हणजे मला बघून लावणी शिकलेल्या, त्या तिथं पण लावणी शिकतायत. तर त्यांची पूर्ण झाली लावणी. आता काही गोष्टीत बिघड होता, साडीमध्ये तुम्हाला सांगते, मेकअपमध्ये. तर त्या 21-22 जणींचं काय म्हणणं होतं की आम्हाला सुरेखा पुणेकरांकडनंच पारितोषिक घ्यायचे, म्हणजे चांगला डान्स झाला बाबा, छान करते असं, आणि आम्हाला त्यांच्या समोर डान्स करायचा आहे. त्या मुलींनी कॉन्ट्रिब्युशन केली, त्या सर्व्हिसला आहेत तिथं, आणि माझं तिकीट काढलं, जायचं यायचं, माझं मानधन, माझं लॉजिंग बोर्डिंग सगळं त्यांनी खर्च केला. आणि मला 2 लावण्या सादर करायला लावल्या, एक पिकल्या पानाचा यारावजी, आणि मला समोर बसवून त्यांचा परफॉर्मन्स त्यांनी मला दाखवला. अशा पद्धतीने दुबईतला कार्यक्रम झाला. तर तो एक क्षण म्हणजे मला वाटत होतं की मी जे कष्ट केले ते सार्थक. मी लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी सगळ्यांनी कष्ट केले, पण हा जो मान आहे हा कुठंच मिळू शकत नाही. ताई, किती वय आहे तुमचं आता? आता बघा ना, 50च्या घरात आहे मी. तुम्ही समाधानी आहात? तुम्ही जे कलाकार म्हणून काम केलंय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आयुष्य आपल्याला मिळायला हवं असं वाटतं? नाही, मी शिकले असते ना, पण माझ्या आईने मला शाळेत नाही टाकलं. माझी इच्छा खूप होती की मी वकील किंवा डॉक्टर व्हावी. बरं. पण परिस्थिती नव्हती. वडील पुणा स्टेशनचे हमाल होते, अक्षरशः लाल डागल्याचेच कपडे आम्हाला असायचे. बापरे. 6 बहीण भावंड आम्ही. पण ह्या कलेमुळं माझं पूर्ण कुटुंब मी सुधारवू शकले, आणि मी स्वतः सुधारलेली आहे. मला कुठल्याही गोष्टीची कमी नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. माझं कुटुंब पण व्यवस्थित आहे. फक्त माझं काय म्हणणं आहे की आत्ताच्या ज्या लावणी सम्राज्ञी येत आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने करावं, आणि चांगलं फोकस आपल्या कलेकडे द्यावा, आणि चांगल्या पद्धतीने करावं, आणि सादरीकरणसुद्धा चांगलं असावं, म्हणजे पुढच्या पिढीला पण ते करता आलं पाहिजे. पुन्हा जन्म मिळाला तर सुरेखा पुणेकर आणि लावणी सम्राज्ञीच व्हायचं की अजून काही वेगळं व्हायचं? असेल तर खूप चांगलं. पुन्हा तेच? मी लावणीने माझं खूप चांगलं केलेलं आहे.
माझ्या कुटुंबाचं चांगलं केलेलं आहे. या नोटवरती मी थांबतो. मी हा प्रश्न त्यांना जाणीवपूर्वक विचारला, कारण महाराष्ट्राची जी सांस्कृतिक परंपरा आहे, जी तमाशाची परंपरा आहे, ती जर जतन करायची असेल, तर ह्यातल्या ह्या ज्या भ्रष्ट प्रवृत्ती आता घुसल्यात ना, त्या तात्काळ थांबायला पाहिजेत. नाहीतर मी आता बंगालमध्ये फिरतो, मी मणिपूर फिरलो, मी मेघालय फिरलो. त्या मंडळींनी आपली लोकसंस्कृती ज्या पद्धतीनं जपली आहे, त्याला ज्या पद्धतीनं शासनाचं पाठबळ आहे, ती गोष्टच ती लोकसंस्कृती जपायला मदत करते आणि ती महाराष्ट्राची तर जबाबदारी आहे. का मधल्या काळामध्ये अकलूजमध्ये सुद्धा जो तमाशा महोत्सव व्हायचा तो थांबला, खंडित झाला होता. नाही, यावर्षी आता यावर्षी पुन्हा ते करता येते, मला माहिती आहे. तर हे त्याचं व्यापक स्वरूप मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणून आपण जोपर्यंत बघणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तमाशा कलावंत असतील, संगीत बारीचे कलावंत असतील, त्यांना तोच सन्मान मिळायला हवा जो शास्त्रीय संगीताच्या प्रवाहातनं येणारे कलाकार आहेत किंवा चित्रपटसृष्टीतनं येणारे कलाकार आहेत. ते व्हायचं असेल तर सरकारचा पुढाकार. आणि हे सगळ्यात आधी तर आज सुरेखाताईने जो मुद्दा मांडला आहे त्याची तात्काळ शासनानं नोंद घ्यायला हवी. ते सगळे गैरप्रकार हे बंद व्हायला हवेत. अन्यथा मग डान्स बार आणि तमाशाच्यात काहीच फरक राहणार नाही. काही वर्षांतर त्या फरक काय हे सुद्धा आपल्याला लक्षात येणार नाही. माझं सहकार्य अविनाश पवार आणि कॅमेरामॅन निकेतन माणेसा, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.